शेतकरी बंधूंनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं गणेश वांड्रे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी बंधूंनो, एच-टी-बी-टी या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहे. आज सध्या परिस्थितीमध्ये कापसाची लागवड ही चालू आहे. बऱ्याच ठिकाणी विक्री कपाशीची चालू आहे. परंतु एच-टी-बी-टी या संदर्भामध्ये बऱ्याच शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होताना आपल्याला सध्या तरी दिसत आहे. एच-टी-बी-टीला सध्या महाराष्ट्रामध्ये परवानगी नसली तरी बऱ्याच प्रमाणामध्ये का एच-टी-बी-टी या कपाशी वाहनाची लागवड या ठिकाणी केली जाते. परंतु एच-टी-बी-टी काय आहे, त्याच्या पाठीमागचा नेमकं का लागवड केली जाते, तर शेतकरी बंधूंनो, एच-टी-बी-टी म्हणजे हार्बिसाइड टॉलरन्स बीटी कॉटन, जे की अधिकच्या प्रमाणामध्ये जे काही आपण कपाशीमध्ये तणनाशकांचा वापर करतो किंवा केला जातो. ग्लायफोसेटच्या माध्यमातून बरेचसे तणनाशक त्या ठिकाणी बरेचसे शेतकरी ती वापरत असतात. ग्लायफोसेट याच्याचमुळे काय होतं की कपाशीवर परिणाम होतो. परंतु एच-टी-बी-टी या संकरित वाणामध्ये एच-टी-बी-टी टॉलरन्स म्हणजेच ग्लायफोसेट टॉलरन्स, ज्या ठिकाणी आपण ग्लायफोसेटचा जर वापर केला तर त्या ठिकाणी त्या कपाशीला काही होणार नाही, अशा पद्धतीचं एक एच-टी-बी-टी कॉटन हार्बिसाइड टॉलरन्स बीटी कॉटन म्हणून या ठिकाणी संकरित वाण त्या ठिकाणी तयार केलेला आहे. परंतु याची विक्री आता सध्या तरी महाराष्ट्रामध्ये शासनाने त्याला परवानगी दिलेली नाही. म्हणूनच बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये ती संभ्रम आहे की बाबा एच-टी-बी-टी काय आहे आणि जर त्याचा आपण लागवड केली तर काय होईल. परंतु शेतकरी बंधूंनो, तशा पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये सध्या विक्री कुठेही नाही. आणि जर तुम्ही केलं तर ते तुमच्या स्वतःवरती रिस्की आहे. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने एच-टी-बी-टी हार्बिसाइड टॉलरन्स बीटी कॉटन म्हणून तो नवीन संकरित वाण त्या ठिकाणी कापसाचे जे काही आपण कापसामध्ये तणनाशक वापरतो त्याला टॉलरन्स म्हणून किंवा त्याला कुठल्याही प्रकारचं त्या कपाशीला जर आपण ग्लायफोसेट मारलं तर कुठल्याही प्रकारचा त्याला हानी होणार नाही, अशा पद्धतीचं हे शासनानं त्या ठिकाणी बनवलेलं आहे. सध्या तरी त्याला कुठल्याही प्रकारची परवानगी नाहीये. शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या शेतकरी ग्रुपमध्ये. धन्यवाद.